Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. यानंतर आकाश साळुंखे ज्यांची 226 रँक आलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांचे धन्यवाद. युनिक अकॅडमीचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि यश मिळाल्यानंतर बरं वाटलं, पण यशाची गोडी आणखीन कशी वाढते जर त्यावेळी आपलं कौतुक होईल, सत्कार होईल त्यावेळी. त्यामुळे सर्व व्यासपीठ मेंबर आणि युनिक अकॅडमी आणि उपस्थित सर्व मित्रगण मैत्रीण सर्वांचे आभार की आम्हाला इथं बोलवलं आणि सत्कार झाला आमचा. याच्यावरून काय होतं, मोटिवेशन मिळते अजून की अजून पुढं जायचं आहे, अजून पुढं जायचं आहे. पुढच्या वेळी DYSP म्हणून अजून युनिकच्या प्लॅटफॉर्मवरती सत्कार होईल. सर माझं स्ट्रगल वगैरे म्हणायचं म्हटलं तर 2-2.5 वर्षाचा काळ. प्रिलिम्स वगैरे क्रॅक झाली, मेन्सला फक्त 4 मार्काची लीड. सर्व डिपेंड होतं फिजिकल अँड इंटरव्ह्यू. फिजिकल बऱ्यापैकी होतं, पण फिजिकलच्या डेटवेळी सिच्युएशन अशी झाली, 9 ऑक्टोबरला पप्पांचा ॲक्सिडेंट झाला. डॉक्टरांनी गॅरंटी घेतली नाही. 25 ऑक्टोबरला इंटरव्ह्यू अँड फिजिकलचं डेट पडलेली. फिजिकल बऱ्यापैकी होतं, 95+100 येऊ शकले होते, पण त्यावेळी काहीच करू शकलो नाही. फक्त हॉस्पिटलमध्ये बसून हात जोडून एक देवाला प्रार्थना करत होतो की थोडं सगळं म्हणजे व्यवस्थित लागू दे. मला सगळं संपल्यासारखं वाटत होतं अक्षरशः. मग शेवटी मामांनी सपोर्ट केला. मामा म्हटलं जा. गेलो, सरळ पुण्याला आलो मिरजेतनं. पुण्यात येऊन डॉक्युमेंट्स घेऊन डायरेक्ट इंटरव्ह्यूला आलो. त्यावेळी ऑन द स्पॉट 15 ते 16 दिवसाचा गॅप होता. डायरेक्ट फिजिकल दिलं, 89 मार्क्स आले. कॉन्फिडन्स पूर्ण लूज झाला. म्हटलं आता तळ्यात मळ्यात आहे, गॅरंटी नाही आहे. पण शेवटी आठवलं इंटरव्ह्यूमध्ये भरपूर उलाढाल होणार. मग इंटरव्ह्यू आपल्या हातात होता. इंटरव्ह्यूच्या वेळी सुरुवातीला इंटरव्ह्यूबद्दल युनिक अकॅडमी आणि माझं संबंध हे इंटरव्ह्यूमुळे आलं. मॉक इंटरव्ह्यूसाठी गव्हाणे सर आणि यादव सर यांनी मॉक इंटरव्ह्यू घेतला. एवढ्या चुका काढल्या माझ्या फीडबॅक देताना की प्रत्येक चुकीवरती, लहान लहान गोष्टीवरती त्यांनी नोटीस केलं. त्यामुळं स्वतःमध्ये एवढ्या सुधारणा केल्या आल्या ना की MPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये मला 28 मार्क मिळाले 40 पैकी, आणि त्यामध्ये मला लीड करून सिलेक्शन झालं. त्यामुळं सर खरंच युनिक अकॅडमीचे धन्यवाद. गव्हाणे सर असतील, यादव सर असतील. ह्या यशात सर्वात मोठं क्रेडिट मी माझ्या पप्पांना आणि आईंना देऊ. कारण जो फॅमिलीचा डिक्लाईन झाला 3-4 वर्षात, फायनान्शियल असू दे किंवा सोशल असू दे, 4 वर्षात खूप वेगळी परिस्थिती निर्माण झाली. त्यातून करत करत ह्या इथंपर्यंत पोचलो आहे. मग पप्पा आणि मम्मी यांचे खूप आभार. खरंच त्यांनी खूप कष्ट घेतलं आणि मी नशीबवान आहे की मला असे आईवडील मिळालेत. आणि अजून एक म्हणजे माझे गुरुवर्य मित्र सोमनाथ माने, ज्यांनी मला MPSC क्षेत्रात आणले, आणि माझा मित्र वैभव साळुंखे. मग सर्वांचे आभार. अजून काही जास्त बोलत बसत नाही आहे. थँक्यू सो मच. युनिक अकॅडमी लवकरच DYSP म्हणून येईन. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.